स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चालल्या शर्तीना 26 जानेवारीचा सावली मैदान सर्वात मोठा. आता भावेश भाई आपला सूर्या भाईला बी नेले. आज सगळ्यांची ढोरावरूनच घरी मी भाषा बघा अध्यक्ष महोदय आमचे. तर म्हटले आता तुम्हाला डायरेक्ट आड्यान दाखवता शो कसा असतंय. राडा आज पुरे. आता आपण देसाई गाव इथे पोचलेलो आहोत बघा. त्याची बैलांची एवणजोडी आहे बघा. अशा इथे बैलांची एवणजोडी. चला चला बैलावर बोलते बैलावर चला. आहे बघा देसाई कमानी. आता डायरेक्ट शर्तीने एंट्री धमाकेदार. लगेच शरद जाऊ आम्ही पावर मध्ये. शर्तीने आपण पोहोचले आहो. चष्मा लावून घेतो आंबा. आता आपण जाऊ आपल्या बैलाजवळ. भाई जाय बा आकाश भाई सगळे आल्यान. आज 5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन पण आहे तरी पण आले आहो. गर्दी प्रचंड इकडे बघा. गाड्या रास गाड्या आल्या. आता आम्ही बी अक्का कलिंगर कावना भोंगा आणू. बोलते बाबा आलाय इकडं. आली गाडी आली. मला तर बघा रिक्स आहे बाई. रिक्स घ्यायला लागते इथं बघा. नखऱ्या पडले काहीतरी त्याला. मंडळी उठलेली आहे आता बैल आपला इथे. वंश आहे बघा. अच्छा चला तर मंडळी आता आम्ही चालू बैलांजवळ. रास इथे सुताव जाऊ मी. गाडी येतात जरा मोबाईल आतमध्ये ठेवता. चल आपली शरद आता जमले. सूर्याबाई बघा आपला. तो सूर्याबाईचा मालक. मोठा मालक छोटा नाही. तर आता बैलाला आपण तोंड करून लगेच निघू शर्तीला. आपल्याला पायऱ्या आज बुलट करो. आपली टीम सगळी आहेत हे बघा. तर मंडळी आता तुम्हाला दाखव डायरेक्ट. नाही इथं बांधले आरब्याला. मथुरला त्यांनी टाकला. तुम्हाला त्याची देखील थोडीशी मुलाखत दाखवतो मी आरब्याची. आता थोड्याच वेळात जातो तिथे मी दाखवायला तुम्हाला थोडासा ना. आता बघा तोंड करताना कसा. ही मेहनत आहे. नुसता बैलगाडा क्षेत्र बोलून फायदा नाही. मेहनत घ्यायला लागते अशी. गाडी बघा कशी पाकली. इथं अंगावारी लागली. पब्लिक पळाली तर बघा लय रिक्स इथे बाबा. डायरेक्ट झोंजत निघलं तिकडे बघा. ड्रायव्हरनी टाकली उरी. मंडळी अशा लय गाड्या बघा. आता नवीन गाडी आली इकडे बघा. पळाली सगळी पालातात आणि करता आकाश भाई वापस. इथे बघा मथुरची दुसरी जमली वाटते. जादू आणि मथुर आहे इकडे बघा. पब्लिक बघा इथे आले बघा. जाम पब्लिक आहे आज अड्ड्यान. प्रचंड पब्लिक आहे तिकडं बघा. जादू पब्लिक बघा. हा मग उलटी घालते. भावी साखरा सोन्या बाटल्यावर मामा कवाले अरे वा मामा बिगारले. मामा बिगारले. त्याच्यामध्ये सन्मान्य विनायक शेठ देशमुख लेंगरे गुलफार मनाचा राजा माणूस म्हणून या बोरगडी सुविधेमध्ये आपल्या सूर्याची जमले. आता सुटल आता गाडी. आता जरा शर्यतीमध्ये पुन्हा डावीचा पोळा आजच्या मैदानात घोडालाचा मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन. 200 रुपयाच्या नावाने ओ सूर्याबाई जिंकला आपला. आता चला या सूर्याबाईले माझे मोठे मालक आहे. मालकांचा हा चेहरा आनंद बघा यो. चला पटापटा धाव. आता मथुरची सुटणार रे मंडळी. मालिका चाल. आपली मंडळी सगळी आहे. 22 दिवस गेलं पुढे. आम्ही चाललो. आले आपली फुल सगळी घरच्या आले ना वाटतं. आता गाडी थोडी लेटची होती पण आप पोचली आहे बा. पब्लिक आपली बादशाह आकाश भाई गेला तरी घरी. त्याचा देव विसर्जन आहे म्हणून तो गेला बघा. बाबो बचाव बचाव.
मथुरला टाकला ज्याने लय भयंकर वाढत आहे. तर छोटा हत्ती छोटाच आहे पण गोली आहे इकडं पब्लिक. तर चला मंडळी आता आपण घरच्या दिशेला निघतोय. ना लय बैला आल्या ना आज टॉपची. तरी मला आज दाखवता ना आली तुम्हाला. मथुरला ज्याने पहिली शर्यत टाकला तो पण तुम्हाला दाखवतो. चला मथुर आज थोडा कमी पालाला जाऊ दे. नाशिकवरनं बैल आलेली ही ते टॉपचा एक नियोजनमध्ये आलते. तर तो तिथे दुसरा बैल त्यांनी टाकला तो पण तिथे होता. त्याच्याकडे पण जाऊन आलो. तिथले काही घेतला नाही पण शंभू बघा आपला भाई सूर्या भाई एक ही भाई सूर्या भाई देखो इधर आहे. सूर्या भाई बी जिंकले आपल्या. आता आम्ही घरी निघत आहोत. लक्षा नाही इथं बसले. चला त्या आरब्या पहिली शर्यत मथुरला ज्याने टाकला आणि फिटनेस बघा त्याची एकदम कडक फिटनेस आहे. नाही त्यांची मंडळी सगळी. हे दादाची थोडीशी मुलाखत घेऊ. दादा तुम्हाला घ्या जा बोला. तर कसं वाटलं तुम्हाला आज शर्यत जिंकली मथुर सोबत होती. शर्यत जिंकली तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला कारण की मथुरच्या शर्यत खेळणं म्हणजे खाऊ काम नाही आहे. मथुरला आपला बिंजोड क्षेत्रातला भाष्य आहे आणि त्याला टाकणं बोलता भल्या भल्यानं घाम फुटला आहे आणि आपल्या बैलाने एक करून दाखवलं. ते तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल. आम्हाला विश्वास होता आमच्या बैलावर. आम्हाला पहिरा नव्हता भेटत म्हणून. नंतर बैल आमचा खूपच पळातो. पहिऱ्यांची मुलं कुठेतरी पाठीमागं होता. तर ते तुमची शर्यत जमली कशी म्हणजे तुम्ही बॅनर सोडलेला का त्यांनी बॅनर सोडलेला. नाव नाही, कोणी आमची पेरलं? अशीच उसडण्याच्या अड्ड्यामध्ये शुभम भेटलेला. शुभम गौरव ते भेटलेला. त्यांची आणि आमची पहिलीपासून दोस्तीच आहे. आमची एकत्र बैला बी पळालेली आहेत. त्यांचा किसन आणि आमचा सोन्या बिन्या होतं ते एकत्र पळालेली सुद्धा बैला आहेत. तर आम्ही असंच मजाकमधून त्याला सांगितला उजवी साईड घ्या आम्हाला डावी साईड दे. तर तो म्हटला ठीक आहे चालेल बोलता आपण करू गाडी. हा आरब्याला आपला बैल कुठला होता. आरबीआयला संभाजीनगरचा पिंट्या म्हणून बैल आहे चाफडनेरचा. तो बैल आम्ही उतरवला. म्हणजे तो बैल आपल्याकडे आहे का आता जाईल परत तो. नाही, माझा बैल बी संभाजीनगरचाच आहे. त्याच्या बाजूचा तो बैल होता. तर मोरगावला गेल्या वर्षी शर्यती होत्या. तर ते आरबी आणि पिंट्या ही अख्खी गाडी आम्ही मोरगावला पळवलेली. तर आम्ही निर्णय घेतला बरं मथुरच्या गाडी जमली तर आपण वापस पिंट्यालाच बोलू. म्हणजे ही गाडी पहिले पण पळालेली होती तुम्हाला म्हणजे अंदाज होता या गाडीचा कशी पळते सर्व काही. याच्या अगोदर त्या मोरगावला जर शर्ती झाल्या दोन्ही शर्ती आम्ही कमीत कमी 3-3, 4-4 छकड्यांनी मारलेल्या आणि गाडीला फुल गती होती आणि त्या टायमाला माझा बैलसुद्धा बसून होता. तरी तेवढी गती लागलेली म्हणून आम्ही निर्णय घेतल्यावर पिंट्या टाकून आपण कुठली बी गाडी ठोकू शकतो. शर्यत कशी झाली मैत्रीपूर्ण झाली. शर्यत पूर्ण मैत्रीपूर्ण झाली. राहुल दादाने आम्हाला चान्स दिल्याबद्दल आमच्या बैलाचं सुद्धा नाव झाला. त्याच्याबद्दल राहुल दादाला धन्यवाद. आपला आता पब्लिक तर खूपच येईल आपल्या आरब्यासोबत आणि बिंजोडचं क्षेत्र म्हणजे खूप अवघड काम आहे बिंजोडला टिकणं म्हणजे. आणि आपला मथुर तर तुम्हाला माहिती आहे 3 वर्ष सलग बिंजोडचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. आणि आपल्या आरब्याने तो एक म्हणजे रेकॉर्डच करून ठेवला की चांगली गाडी मारली एकदम टॉपची गाडी मारली ना. ती गाडी देखील 3 फेऱ्याला खूप चांगली पळालेली होती. बावरे आणि तो पुसेगावला पळालेली. तर तुम्हाला कसं वाटतं त्या गाडीबद्दल म्हणजे बावरे दादा बैलांचा कोणचा बैल कधी लागेल त्याचा काही सांगता येत नाही. मथुर बोतला तर आपल्या मुंबईचा किंगच आहे तो. आणि घाटान बोतला तर तो 1 नंबरमध्येच पळतो. म्हणजे त्याच्यामध्ये वासरू असू द्या फक्त त्याला बैल साथ देणारा बैल असला तर तो कुठल्याही बैलाची गाडी मारायला बसलेला आहे मथुर. आणि 3 वर्ष तर तुम्हाला चांगलाच माहिती आहे यूट्यूबवाल्यांना तर त्यांच्या नावाचा बोलबाला होता मथुर महबूबचा. आणि मग आता पुढचं नियोजन कसं काय असेल आपला. पुढचं नियोजन आता बघू. आमचे 2-3 पहिरे झालेले आहेत. माझ्या भावाने पहिरे केलेले आहेत. तर पहिला त्यांनाच आम्ही देऊ कारण की आपली गाडी व्हायच्या अगोदर त्याही आपल्याला पहिरे दिलेलं होतं. तर आमच्या या तारखेनंतर तुम्हाला आम्ही बैल देऊ म्हणून पहिले प्राधान्य त्यांनाच देऊ आम्ही. तर दादा धन्यवाद तुम्ही या दिल्याबद्दल मुलाखत. ही दादांची संपूर्ण टीम बघू शकता तुम्ही. आणि हा आरब्या फिटनेस बघा बैलाची काय आहे एकदम टॉपची. चला दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. थँक्स. चला भाऊ.
आहे बघा आरब्या. शर्तीतून घरी आलोय आणि आपला देव विसर्जनासाठी निघालोय. 6:30 वाजले आणि देव विसर्जनाला निघले पब्लिक बघा आपली बघा सगळी बेंड आल्या. मला आता फुल राडा दाखवतोय ओपन शर्ती मुलाखती पण कशा वाटल्या टॉपच्या आपल्या बघा. लेडीज बघा लेडीज पब्लिक. बारीक बारीक हो दे मार 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 रे हो दे हो दे हो दे धमकी दे ना धमकी केला. संपली दिवाळी ही आपली शाला आहे. पुस्ता माल निघला यो पुस्ता माल सूर्याबाई आला लक्षात आले सूर्याबाई आले वारा बी राहते बघा मग दाखवत आपला बैल तिथं बघ आले बैल आपला सूर्याबाई हाकत अरे हाकू नको तेव्हा हाकत कसं हाकत जाऊ भावेश सूर्याबाई आला नाचो नाचते. रोग डोरा उरी घेतल्या पब्लिक उरा डोरा उरतच नाही. पेटले वाटत बघा बाबा ह्यो पेटता येता मी बुर माझा विसर्जन व्हायचा. पेट ए यक्क लावला तुम्ही कागद लावला वाटतं वरचा रोग डोरा उरली त्या मुंड्याला पाठवले तुम्ही. देख रे देख बाबा आला 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 दुसरा कुठे दुसरं काय नाही वाटत. एक आलं ए वरच वाजा माझा पैसा तुम्ही बरबाद घालवाल मा बाबा देवचा चला ना आता काय वाजत राहतील. क्वालिटी आणि क्वांटिटी भाषा झाली बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले गावाला जुगार काही पावसाचे गेलता आता नाही.
केलो होतो. चला जुगार केले झाले. झाली गणराज बघा. गणराज दिसतोय नाही साहेब आले पाटील साहेब. हे बघा पाटील साहेब बघ. पाटील साहेब गणराजा बोलतात हो. तर चला मंडळी आता आपण पण घरी निघतोय आणि आपला ब्लॉग आजचा इथेच एंड करतोय. दोन्ही पण एकत्रच आपण करणार आहेत. शर्तींचा पिन नाही यो पिन एकत्रच करायचा आपल्याला. म्हणून आता ब्लॉगला एंड करताना चला बाय बाय लव यू ना. आपल्या चॅनलला थोडा सपोर्ट दाखवा पब्लिक. बाय बाय.